आज 8 जुलै आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी सध्या आहे पंचगंगा नदी पुलाकडून जे पाण्याची पातळी वाढलेली आहे तो गायकवाड वाडा इथे। तर पंचगंगेची पाणी पातळी 36 फूट 10 इंच इतकी वाढलेली आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की पंचगंगेची इशारा पातळीकडे पण वाटचाल चालू आहे असं आपल्याला दिसतंय। आणि सध्या जिल्ह्यात 61 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। सलग पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आपल्याला दिसून येते। तब्बल 61 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। तसंच पंचगंगा नदीचं पाणीही पात्राबाहेर पडलं असून दिवसेंदिवस पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला दिसत आहे। ऐतिहासिक राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी 36 फूट 8 इंचावर पोचली असून नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे। आज जरी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची थोडी उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मात्र कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार की आज बुधवारपासून बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे आणि पुढील 10 दिवस पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून कमाल तापमानातही वाढ होऊ शकते असं आपल्याला एकूणच वातावरणावरून आणि एकूणच पावसावरून आपल्याला दिसून येत आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे। त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर।